तुम्हाला माहिती का हे काय आहे? युजुअली तर ह्याला कीबोर्ड म्हणतात. तुम्ही म्हणाल की कीबोर्ड हे तर आम्हाला माहिती आहे दीपाली, पण तू का सांगतेय? तर तुम्हाला माहिती आहे का कीबोर्डमधून सगळ्यात जास्त की कुठली यूज केली जाते? ही वाली. आता इंटर कुठे आणि कधी वापरायचा आणि कुठे कुठे यूज केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे की नाही? नक्की कमेंटमध्ये सांगा. नसेल माहिती तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. तर मग इंटर यूज करायचे 4 पद्धती आहेत, जे की आहे हा फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ह्या 4 पद्धतीमध्ये आपण एंटर यूज करायला शिकणार आहोत. फर्स्ट आहे एंटर की. दॅट्स मीन मी फक्त एंटर प्रेस करते तो मग हा जो सेल आहे ना तो खालच्या साईडला ड्रॅग होतोय. मीन्स अगर मी इथे नाव लिहिते दीपाली आणि जस्ट एंटर प्रेस करते, देन मी दुसरा नेम राईट करू शकते आणि एंटर करते तर मी थर्ड नेम राईट करू शकते. हे झालं फर्स्ट मॅटर. आता आपण बघूया सेकंड, शिफ्ट अँड एंटर. ठीक आहे. शिफ्ट अँड एंटर मध्ये कसं आहे, शिफ्ट आणि एंटर आहे ना वरच्या साईडला ड्रॅग करतोय. तर मी शिफ्ट आणि एंटर प्रेस करते तर हा बघा वरच्या साईडला ड्रॅग करतोय. दॅट्स मीन इथे लिहिते दीपाली आणि प्रेस करते शिफ्ट अँड एंटर हा वरच्या साईडला ड्रॅग केला जातोय. तुम्ही बघता इथे शिफ्ट अँड एंटर. हे बघ. आता आपल्याकडे आहे थर्ड वन अल्ट एंटर. अल्ट एंटर काय करतो? अल्ट आणि एंटर म्हणजे सपोज तुम्ही नाव लिहिताय आणि तुम्हाला बरोबर त्या सेल्समध्येच खाली ड्रॅग करायचं तर तुम्ही प्रेस करणार आहात इथे अल्ट आणि एंटर. तुम्हाला एक कॉलम मिळतोय त्याच्या खाली बरोबर तुम्ही जिथे तुमचं जेही वर्ड्स असेल तुम्ही तिथे टाईप करू शकता. जसं की मी माझं सरनेम टाईप केलेलं आहे. मी बरोबर खाली येते दीपाली अल्ट एंटर करते आणि वन मोर कलीगचं नाव अपडेट करते आणि जस्ट एंटर करते. तर थर्ड मॅटर पण क्लिअर झालेला आहे. तर फोर्थ आहे इथे कंट्रोल एंटर. तर मी ओन्ली काय करणार पहिले ना असं कॉलमचं सिलेक्शन देणार आहे आणि इथे टाईप करणार आहे दीपाली आणि मी प्रेस करणार आहे कंट्रोल प्लस एंटर. तुम्ही बघताय हे जे नाव आहे ना ते डायली ड्रॅग झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठेही करू शकता. सपोज मी ह्याचं सिलेक्शन देते आणि इथे लिहिते दीपाली आणि प्रेस करते कंट्रोल आणि एंटर.